तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की 1219 कोटी रुपये पीक विमा सरकारने मंजूर केला. आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेच पैसे मिळणार. कारण की सरकारने 1219 कोटी रुपये आता इथं मंजूर करून टाकलेले आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आता आपण जर पाहायला गेलं तर 1219 कोटी हे रक्कम खूप मोठी आहे. आता सर्व शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे आणि सर्व शेतकरी आनंद इथं म्हणू लागलेले आहे. आता भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता हे पैसे आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला येणार हे तारखेची आतुरता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. मित्रांनो बघा, आता हेक्टरी तुम्हाला किती रुपये मिळणार तर बघा, तुम्हाला आता हेक्टरी 17,500 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे. आता तुमच्या हेक्टरीनुसार तुम्हाला 17,500 रुपये तर मिळणारच आहे, हा प्रश्नच नाही. परंतु मित्रांनो बघा, आता जर आपण पाहायला गेलं तर सर्व कॅल्क्युलेशन पकडून, सर्व पीक विम्याची रक्कम पकडून आता यंदाच्या वर्षी हा पीक विमा किती मंजूर व्हायला पाहिजे होता आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पीक विमा मिळणार याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. परंतु शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून कृषी संदर्भातील व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, 1219 कोटी रुपये सरकारने पीक विमा मंजूर केला यंदाच्या वर्षी या 2026च्या पार्श्वभूमीवरती. परंतु आता जर आपण पाहायला गेलं तर 2020 असो, 22, 23, 24, 25 तर या वर्षीचं साधारणपणे जर आपण रक्कम पाहायला गेलं तर 2,500 कोटी मंजूर होणं हे शक्य होतं, म्हणजे अपेक्षित होतं. परंतु आपण जर पाहायला गेलं तर 1219 कोटी हे अर्धी सुद्धा म्हणजे रक्कम सरकारने मंजूर केली नाही. म्हणजे आपण जर पाहण्याचा जर विचार केला तर बघा, नांदेड जिल्ह्यातीलच रक्कम जर आपण पकडायला गेलो तर 800 कोटी रुपये वाटप हे नांदेड जिल्ह्यामध्येच होणार आहे. म्हणजे 800 कोटी रुपये वाटप हे नांदेड जिल्ह्यामध्ये होणार. तर 1219 कोटी रुपयातून पीक विमा बाकी अदर जिल्ह्यांमध्ये किती वाटप होणार आहे हे देखील असं विचारायला एक गोष्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर 17,500 रुपये मिळण्यासाठी, प्रति हेक्टरी मिळण्यासाठी सरकार वारंवार इथं बैठका करत आहे. म्हणजे ह्या बैठका वारंवार सरकार इथं बैठका पार पडत आहे. ते सोडा, 17,500 रुपये येणं तर अपेक्षित सोडा, आपल्याला 10,000 रुपये जर प्रति हेक्टरी आले ना तर खूप मोठी इथं आनंदाची बातमी असणार आहे आपल्यासाठी. म्हणजे 10,000 रुपये सुद्धा आपण जर यामधून वाटपाचं जर शक्यता पाहायला गेलं तर 10,000 रुपये सुद्धा आपल्या खात्यामध्ये येऊ शकणार नाही. म्हणजे हे जसं की पाहिलं ना तर म्हणजे 1200 कोटी म्हणजे 1219 कोटी रक्कम खूप मोठी आहे. परंतु जर आपण विचार करायला गेला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्ह्यांचा समावेश होत असतो. आणि पीक विमा अर्ज देखील पाहायला गेलं तर भरपूरशी कमी प्रमाणामध्ये रक्कम आहे. आणि 2022चा नुकसान भरपाई असो, पीक विमा 23चा असो, 24चा असो, 25चा असो, याचं काय म्हणजे सरकारने इथं जसं की आपल्या संघ कुठंतरी सरकार इथं जसं की लॉलीपॉप आपल्या शेतकऱ्यांना देत आहे. बघा, ते जाऊ द्या. आपण जर पाहायला गेलं तर बघा, 800 कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये जाणार. त्याच्यानंतर दुसरा नंबर जिल्हा अहिल्यानगर, 111 कोटी रुपये तर अहिल्यानगर, म्हणजे या 2 जिल्ह्यामध्येच वाटप संपून जाणार. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर 900 कोटी रुपये या 2 जिल्ह्यांमध्येच वाटप होणार. 36 जिल्ह्यामध्ये कुठं वाटप होणार आहे बघा. इथं 1219 कोटी रुपयातून 36 जिल्ह्यांमध्ये वाटप जर करायला गेलं तर रक्कम कुठे आहे. म्हणजे साधारणपणे जर आपण पाहायला गेलं तर 2,500 कोटी रुपये सुद्धा इथं मंजूर झाली असते ना तरी सुद्धा 10,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाले नसते. म्हणजे बघू शकता तुम्ही अशी काय परिस्थिती आताची आहे. आणि जळगावमध्ये शेतकऱ्यांचं निवेदन दिले जात आहे, म्हणजे अर्ज दिले जात आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्ज इथं शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिले जात आहे. म्हणजे हे काय कंडिशन चालू आहे. जर हे फडणवीस सरकार असल्याच्या सुद्धा आपल्याला इथं कमी प्रमाणामध्ये हे वेगळी माहिती सांगत असते, न्यूज वेगळी सांगत असते आणि आपल्या खात्यामध्ये वेगळ्या प्रमाणात पैसे टाकत असते. आणि यंदाची जर का नुकसान भरपाई आपण जर पाहायला गेलं ना तर भरपूरशा मात्रामध्ये नुकसान भरपाई इथं आपल्याला इथं मिळालेली नाही आणि नुकसान जास्त प्रमाणात झालं आहे. आता बरं ते सुद्धा जाऊ द्या. आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा इथं रोज कॅल्क्युलेशन इथं जसं की रकमा बदलते, म्हणजे रोजच्या रोज इथं रकमा बदलत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये असो, बीड असो, धाराशिवमध्ये असो, म्हणजे डेली प्रमाणे तिथं त्यांची रक्कम इथं वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये दाखवल्या जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातनं सुद्धा अर्ज दिलेले आहे, बीड जिल्ह्यातले सुद्धा अर्ज दिलेले आहे, अमरावती सुद्धा मध्ये जिल्ह्यामध्ये अर्ज देण्यात चालू आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून. आता ते बघा, आपण जर पाहायला गेलं तर बघू शकता तुम्ही, म्हणजे 23 लाख अर्ज हे लातूर जिल्ह्यातीलच आहे. 23 लाख अर्ज हे लातूर विभागामधून देण्यात आलेले आहे. मग तुम्ही इथं विचार करायचा जर आपण गेलो तर हे जे रक्कम सरकारने मंजूर केली आहे 1219 कोटी रुपये, आणि ज्यासाठी शेतकरी खुश झालेले आहे की सरकारने पीक विमा मंजूर केला. परंतु आपण सर्वात जास्त मूर्ख असणार आहे. कारण की बघा, 1219 कोटी रुपये मंजूर केले सरकारने.
800 कोटी रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि 111 कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. म्हणजे 900 आपण जर पाहायला गेलं तर 900 इथं किती रुपये हे तसे म्हणजे वाटप या नांदेड जिल्ह्यामध्येच होणार, या 2 जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यानंतर बघा बीड आहे, धाराशिव आहे, अहिल्यानगर, नागपूर, म्हणजे इथं प्रत्येक जिल्हा आहे. या जिल्ह्याचं काय होणार आहे? म्हणजे सरकार आपल्याला कुठेतरी सर्व शेतकऱ्यांसाठी इथं फसवणूक करत आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवायचे इथं सरकार काम करत आहे. म्हणजे आपण बघू शकतो काय कंडिशन इथं आता चालू आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, इथं सरकारने आता आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे की 17,500 प्रति हेक्टर रुपये आपल्याला मिळणार, पण हे खरी बातमी नसणार. जोपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तोपर्यंत काही खरी बातमी समजायची नाही. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आता 1219 कोटी रुपयासाठी खुश झाले असाल तर तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये तरी प्रति हेक्टरी आले ना तर सर्वात मोठी बातमी आपल्यासाठी असणार आहे. 10,000 रुपये प्रति हेक्टरी हेच यांना मोठ्या मुश्किलची म्हणजे गोष्ट असणार आहे आपल्यासाठी. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. तर मी तुम्हाला बाकी सगळं बजेट सांगितलेलं आहे आणि 36 जिल्हे तर अजून बाकीच आहे. म्हणजे डोक्याला हात लावण्याजोगती कंडिशन आता आलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो. आणखी कोणत्या तारखेला तुम्हाला मिनिमम तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार याची तारीख काय असणार आहे आणि कृषी संदर्भातील हर एक योजनांची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.